हे माझं घर आहे. घराच्या बाहेर जस्ट मी वॉक करायला आले तर माझ्या अगदी घराच्या समोर आदरणीय ज्येष्ठ वैभव तात्या यांचा हा बोर्ड लावलेला आहे. खूप सुंदर आहे आणि तात्यांची स्माईल पण खूप सुंदर आहे. यात तात्यांचा बोर्ड माझ्या मागे आहे. खरं तर तात्या या प्रभागातले ज्येष्ठ आहेत आणि माझं वय त्यांच्या मुलीसारखं आहे, त्यांच्या सुनेसारखं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तात्या तुम्ही निवडून आलात म्हणून खूप खूप मनापासून शुभेच्छा. पण एक गोष्ट थोडी जबाबदारीने नैतिकतेने विचारते. मी एक महिला आहे, उमेदवार होते, लढले, हारले, हार मान्य केली, पण तुम्ही आज जिंकून पण हारलात तर तुम्ही माझी बराबरी काय करता? एका महिलेची बराबरी करता, माझ्या घरासमोर लागता. आणि तात्या तुमचा आदर आहे, तुम्ही ज्येष्ठ आहात म्हणून तुमचा आदर आहे, पण आज कळते तुम्हाला राजकारण. तुम्ही निवडून आलात आणि खरं तर 2 वेळा तुम्ही पडलात. मी यावेळी पडले, पुढच्या वेळी पण पडेन, पण तुम्ही 2 वेळा पडून तिसऱ्यांदा तुम्हाला राजकारण कळालं, तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आलात. तर तोच मेसेज मला आहे की मी कदाचित तिसऱ्यांदा तुमच्यासारखी निवडून येईन, पण तुमच्या माझ्या वयामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये अंतर आहे. लोकांच्या मनावरती तुम्ही राज्य केलं असेल, लोकांनी तुम्हाला मतं दिली, तुम्ही निवडून आलात, पण नैतिकतेच्या लढाईत, विचारांच्या लढाईत हा सगळा तमाशा माझ्या घरासमोर एका महिलेला हिरवण्यासाठी जो केलात त्यात तुम्ही हरलात. आणि जसं म्हणतात की भगवान के घर देर या अंधेर नाही, तर जनता बघून घेईल. आणि आज चौंडेश्वरी माता माझ्या पाठीशी आहे. या ज्या विटा शहरामध्ये आज आपल्या नगराध्यक्षा, महिला नगराध्यक्षा आहेत, त्या तुमच्याच घरातल्या आहेत विटा. तर तुम्ही तुमच्या घरातल्या महिलेबद्दल असं कराल का? हा माझा प्रश्न आहे आणि याचं उत्तर मला द्या. धन्यवाद.